नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते मजेत असाल. मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट म्हणजे 5 मिनिटाच्या आत कढी पकोडा बनवून दाखवणार आहे. तुमच्या घरात जर कोणाला कढी आवडत नसेल तर एकदा अशा पद्धतीने कढी बनवून बघा. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुम्हाला कढी पकोडा रेसिपी आवडली की नाही याबाबत कमेंट करा. आणि हो, अशा साध्या सोप्या व घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. गॅसवर कढई ठेवून त्यात 3-4 पळी तेल घातले आहे. तेल गरम होई पावेतो. येथे ताक बनवण्यासाठी मी 1/2 किलो दही घेतले आहे. दही चांगल्या प्रकारे घुसवून त्याचे ताक तयार करून घ्यायचे आहे. दही एका भांड्यात टाकून घेऊन त्यात तांब्याभर पाणी घालावे. पाण्याचे प्रमाण तुम्हाला हवे त्या प्रमाणात कमी अधिक तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर त्यात 1 चमचा साखर व 3 चमचे चणा डाळ म्हणजे बेसन पीठ घालून मिश्रण रवीने चांगले मिसळून घ्यायचे आहे. म्हणजे ताक बनवून घ्यायचे आहे. यात बेसन पीठ घातल्याने आपली कढी घट्ट व चविष्ट बनते. तुम्ही पाहू शकता आपले ताक बनवून तयार झाले आहे. तसेच साखर घातल्यामुळे कढीला चवही चांगली येते. चला तर तेल चांगले गरम झाले आहे. आता त्यात मोहरी घालायच्या आहेत. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता, अर्धा चमचे जिरे व हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर कढीला रंग येण्यासाठी कढीमध्ये अर्धा चम्मच हळद घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. आता त्यात ताक घालायचे आहे. ताक घालून झाल्यावर कढीमध्ये गुठळी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे कढी अधूनमधून सतत चमचाने ढवळत राहावी. कढीला एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर कढी फक्त 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. कढी जास्त वेळ शिजवायची नसते. कढीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. तुम्ही पाहू शकता कढीला उकळी आलेली आहे. त्यामुळे कढी फक्त 5 मिनिटे शिजवून उतरून घ्यायची आहे. कारण कढी जास्त वेळ शिजवायची नसते. आमच्या घरात कढी थोडीशी तिखट लागते. त्यामुळे मी यात 2-3 अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. तसेच कढीमध्ये पकोडे घालण्यासाठी मी आधीच पकोडे बनवून ठेवले होते. त्यामुळे मी आता यात पकोडे घालत आहे. तसेच वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली कढी बनवून तयार झालेली आहे. अतिशय छान दिसते. जितकी छान दिसते तितकीच खायला चविष्ट व मस्त लागते. एकदा अशा पद्धतीने कढी बनवून बघा. घरातील लहान मोठे सर्व व्यक्तींना आवडेल व ते आवडीने खातील. तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. मी एक नवीन युट्यूबर आहे. व्हॉइस ओव्हर करताना व्हिडिओमध्ये काही उणीव असेल तर क्षमा असावी.